हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 13 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे. सरकार घरातच जादूचे प्रयोग करते. सरकारने तेजस्विनीला घरात आणून ठेवलंय आणि आपल्याच रूममधून आउट हाऊसमध्ये तिला शिफ्ट करण्याचा प्रयत्न करते आणि घरातील कोणाला काहीही कळू नये यासाठी सरकारने चक्क सगळ्यांच्या जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या मिळवल्यात. त्यामुळे सगळेच गाढ झोपी गेले. परंतु सखीने जेवण केलं नव्हतं, त्यामुळे सखी जागीच होती आणि सखीने हा सगळा प्रकार पाहिलाय की सरकार कोणाला तरी आपल्या रूममधून बाहेर आउट हाऊसमध्ये शिफ्ट करते. मग सखीला हे सत्य समजणार का? तर दुसरीकडे आपला जेम्स बॉन्ड उर्फ कान्हा चक्क सरकारच्या रूममध्ये शिरलाय आणि सरकारचा सिक्रेट त्याला कळलंय की सरकारने आपल्या रूममध्ये बंदूक लपून ठेवली आहे, चाकू लपून ठेवलाय, नकाशा लपून ठेवलाय. हे सगळं त्याला सापडलंय. मग कान्हाला अजून काय सत्य कळणार, या मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी ही तिच्या रूममध्ये असते आणि तिला दिसतं की ए सीमधून पाणी गळतंय. ती विचार करते ए सीमधून पाणी अचानक कसं गळायला लागलं आणि तेवढ्यात कान्हा घरी परत येतो. कान्हा त्याची बॅग ठेवतो आणि कोट काढू लागतो, तर सखी त्याचा कोट काढून देण्यासाठी मदत करते. कान्हा म्हणतो, राहू द्या, मी करेल माझं माझं. तर सखी म्हणते, काही नाही रे, तू दिवसभर थकला असशील ना, म्हणून मी करतीये. कान्हा त्याचा कोट काढून सखीकडे देतो. तर सखी त्याला विचारते, कान्हा, आज तू ऑफिसला गेला नव्हतास ना? हे ऐकून कान्हाला धक्काच बसतो. कान्हा सखीला सांगतो, पण तुम्हाला कसं कळलं? सखी उत्तर देते, ते मला कसं कळलं ना, याचं उत्तर मी तुला नंतर देईल. तू आधी मला सांग, तू ऑफिसमध्ये नव्हता ना, हे खरं आहे का? तर कान्हा सांगतो, हो, मी आज ऑफिसमध्ये नव्हतो, परंतु ऑफिसचं काम करण्यासाठी मी आज दिवसभर ऑफिस बाहेरच भटकंती करत होतो. तर सखी म्हणते, ऑफिसचं काम करण्यासाठी भटकंती करत होता की ऑफिसच्या मुलींबरोबर डेटवर गेला होता? हे ऐकून कान्हा हसू लागतो आणि सखी त्याला म्हणते, मला सगळं माहिती आहे, कारण मी जेव्हा ऑफिसमध्ये आले होते ना, तेव्हा मी पाहिलं होतं. ऑफिसच्या सगळ्या मुली तुझ्यावर चांगल्याच फिदा आहेत आणि तू त्यांना घेऊन नक्कीच बाहेर फिरायला गेला असशील. कान्हाला आठवतं की माने मला काय सांगितलंय की जर सखी तुझ्या प्रेमात पडली आहे तर आपलं उद्दिष्ट पूर्ण करून घेण्यासाठी सखीच्या प्रेमाचा उपयोग करणं काहीच चुकीचं नाही आहे. तू तिच्या प्रेमाचा फायदा उचल. हे आठवून कान्हाला खूप वाईट वाटतं. तर सखी मात्र त्याच्याशी प्रेमाने बोलत असते. कान्हा याच विचारात गुंग असतो. सखी त्याला विचारते, काय झालं कान्हा, कसला विचार करतोय? कान्हा सांगतो, काही नाही, कामाचा. सखी त्याला समजावून सांगते, दिवसभर तू ऑफिसचंच काम करत होता, आता घरी आलाय ना, तर ऑफिसचा विचार करायचा नाही, कामाचा विचार करायचा नाही, पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेवायचं. असं म्हणून सखी कान्हाला आपल्या बाबांचा फोटो दाखवते आणि म्हणते, हे आहेत माझे बाबा राघू कामत, अगदी तुझ्यासारखेच होते. त्यांना सुद्धा रात्रंदिवस फक्त काम 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 एवढाच विचार मनात यायचा आणि माझी आई त्यांच्यावर खूप ओरडायची, तुम्ही काय करताय, पर्सनल आयुष्याला वेळ द्या, कामाचा विचार करू नका. आणि याच महिन्यात त्यांचा जन्मदिवससुद्धा आहे आणि त्यांची पुण्यतिथीसुद्धा आहे. आपल्या वडिलांची आठवण काढून सखी खूप इमोशनल होते. सखी कान्हाला म्हणते, कान्हा, तू फ्रेश हो आणि आपण जेवायला जाऊया. सखी जाऊ लागते तर कान्हा तिला थांबवतो आणि विचारतो, सखी मॅडम, तुम्ही आता म्हणालात की तुमच्या वडिलांची पुण्यतिथी याच महिन्यात आहे, मग किती तारखेला असते? सखी सांगते, 10 मार्च. कान्हा विचारतो, साल कोणता आहे? सखी सांगते, 2014. कान्हा याच गोष्टीचा विचार करत असतो. तर सखी त्याला म्हणते, कान्हा, तू जास्त विचार करू नकोस, आपण ते नंतर ठरवूया, तू आधी फ्रेश हो, मी तुझ्यासाठी जेवण वाढते. असं म्हणून सखी रूम बाहेर निघून जाते. तर कान्हा लगेचच रूमचा दरवाजा बंद करून घेतो आणि त्याच्याकडे जे डॉक्युमेंट्स असतात ती फाईल उघडतो. या फाईलमध्ये त्याला दिसतं की सरकारने 18 मार्च 2014ला स्वतःची सही चेंज करण्यासाठी बँकेत अर्ज केला होता. कान्हा विचार करतो, सखी तर सांगते की तिच्या आईचं म्हणजे सरकारचं राघव कामतवर खूप प्रेम होतं, मग नवरा मेल्याच्या 8 दिवसानंतरच सरकारला स्वतःची सही चेंज करण्याची इच्छा का झाली? स्वतःच्या नवऱ्याच्या 10व्या किंवा 13व्याची सुद्धा त्याने वाट पाहिली नाही, एवढं अर्जंट काय होतं? हाच प्रश्न कान्हाला पडतो. हा नक्कीच खूप मोठा घोटाळा आहे, यामागे खूप मोठं रहस्य आहे, ते शोधून काढायलाच हवं. सरकार ही आपल्याच बँक अकाउंटमध्ये घोटाळा का करेल? सरकारच्या अकाउंटमधून कुणीतरी 20 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी खोटी सही केली आणि राघव कामतने
त्याबद्दल बँकेत तक्रार केली आणि अवघ्या काही दिवसातच राघव कामतचा मृत्यू झाला. मग राघव कामतच्या मृत्यूनंतर फक्त 8 दिवसामध्येच सरकारने स्वतःची सही चेंज केली. या सगळ्यामागे काहीतरी गौड बंगाल आहे आणि हे शोधून काढावंच लागेल. आपण सरकारला बर्बाद करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवून चाललोय, परंतु हे रहस्य शोधून काढल्यानंतर त्यात आपल्याला मोठा फायदा होऊ शकतो. माझ्या हाताला नक्कीच काहीतरी लागेल असा विचार कान्हा करतो आणि कान्हा आता सरकारचा भूतकाळ खोदून काढतोय. आणि जर त्याला मनस्विनी, तेजस्विनी हे सत्य समजलं ना, तर सरकारचे 12 वाजलेच म्हणून समजा, यात शंका नाही. इकडे सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात. परशुराम, मीनाक्षी, सखी आणि हर्षदा एक ताट तयार करत असते. तेवढ्यात कान्हा जेवायला येऊन बसतो. कान्हाला पाहून परशुराम मीनाक्षीला म्हणतो, पाहिलंस का मीनाक्षी, आजकालची माणसं आहे ना, ऑफिसमध्ये कमी आणि बाहेर जास्त रमत असतात. त्यांच्यासाठी ना ऑफिस म्हणजे एक धर्मशाळा झाली आहे. कधीही यायचं, कधीही जायचं. तर मीनाक्षी सुद्धा कान्हाला टोमणा मारते. कसं आहे ना, एखाद्या माणसाला त्याच्या लायकीपेक्षा जास्त मिळालं ना, की मग त्याचं स्टेटसच बदलतं, वागणं बोगणं बदलतं. परंतु शेवटी त्याची जी लायकी असते ना, त्यापेक्षा तो जास्त काही करू शकत नाही. म्हणजे प्रत्येकाला आपल्या लायकीनुसारच मिळायला पाहिजे. हे सगळं ऐकून कान्हा आणि सखीला खूप राग येतो. सखी ही कान्हाला पाहते. कान्हा चिडलाय हे तिच्या लक्षात येतं आणि सखी कान्हाला म्हणते, कान्हा तू ये ना यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको, मला तर जण्याचा वास येतोय. मीनाक्षी म्हणते, सखी तू कान्हाला का बोलतेस, आम्ही कान्हाबद्दल नव्हतो बोलत. तर परशुराम म्हणतो, हो सखी, आम्ही कान्हाबद्दल बोलतच नव्हतं. ऑफिसमध्ये ना एक पिऊनच्या लेव्हलचा माणूस आलाय ना, आम्ही त्याच्याबद्दल बोलत होतो. हे ऐकून कान्हा आणखीनच चिडतो. तो काही उत्तर देणार एवढ्या सखी त्याला समजावून सांगते, कान्हा जाऊ दे, तुला यांना उत्तर देण्याची काही गरज नाहीये, दुर्लक्ष कर त्यांच्याकडे. तर हर्षदा एक ताट तेथून घेऊन जात असते. तर सखी विचारते, हर्षदा हे ताट कोणासाठी घेऊन चालली आहे, गौतम काकासाठी का, गौतम काका जेवायला येणार नाहीये का. तर हर्षदा सांगते, नाही नाही, गौतम साहेबांसाठी नाही, हे तर सरकारसाठी मी घेऊन चालली आहे. सखीला आश्चर्य वाटतं. सखी विचारते, सरकारसाठी आणि असं साधं जेवण, सरकार तर नेहमी डायटिंग करतात, सूप सॅलड खात असतात, मग आज त्या साधं जेवण करणारे ते सुद्धा त्यांच्या रूममध्ये. हर्षदा सांगते, हो त्यांनी मला आधीच सांगितलंय, मी आज साधं जेवण जेवणारे माझ्या रूममध्ये घेऊन ये. सखी म्हणते, ठीक आहे, तू माझ्याकडे ताट दे, मी घेऊन जाते. आणि सखी सरकारच्या रूममध्ये हे ताट घेऊन जाते. तर इकडे सरकार मात्र आपल्या बहिणीशी म्हणजे तेजस्विनीशी बोलत असते. सरकार मस्त बसलेली असते आणि तेजस्विनीची अवस्था तर खूप बिकट असते. तिचे विखुरलेले केस, तिच्या तोंडाला बांधलेली पट्टी आणि सरकार तिला म्हणते, कसं आहे ना तेजस्विनी, तू माझी सख्खी मोठी बहीण आहे, आपण दोघी एकाच आईच्या मुली, परंतु आपलं नशीब किती वेगळं आहे. मी या महालाची राणी आहे आणि तू बिचारी किती वाईट अवस्थेत आहे. खरंच एकाच आईच्या 2 मुलींचं नशीब इतकं वाईट कसं असू शकतं, इतकं वेगवेगळं कसं असू शकतं. मला आहे ना तुझी खूप कीव येते, कारण आयुष्यभर तू तुझ्या मुलीला भेटायला तरसलीस आणि आज तुझी मुलगी हाकेच्या अंतरावर आहे. तू फुंकर जरी मारली ना, तरी तुझ्या मुलीला नक्कीच कळेल की आपल्या आईने फुंकर मारले. पण तरीसुद्धा तू तुझ्या मुलीला पाहू सुद्धा शकत नाही आणि भेटू सुद्धा शकत नाही. तुझं नशीब किती फुटकं आहे ग, मला तर तुझी खूप कीव येते. हे ऐकून तेजस्विनीला वाईट वाटतं आणि इकडे सखी सरकारसाठी जेवणाचं ताट घेऊन सरकारच्या रूमकडे येत असते. म्हणजे सखी ही आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सत्य जाणून घेण्याच्या खूप जवळ असते. ती सरकारच्या रूमजवळच येत असते आणि इकडे सरकारच्या बडी बडी बाता वडापाव खाता सुरूच असतात. सरकार तेजस्विनीला म्हणते, तुला मी या घरात आणून ठेवलंय, त्यामुळे जास्त स्वप्न पाहू नकोस, कारण जास्त स्वप्न पाहणं तुझ्यासाठी खूप हानिकारक असू शकतं. तुला असं वाटेल मी माझ्या मुलीला भेटेल, परंतु असं काहीच होणार नाहीये. तू विचार करत असशील ना की सरकारने मला तिच्या रूममध्ये आणून ठेवलंय, मग आउट हाऊसमध्ये कसं शिफ्ट करणार, आणि त्या शिफ्टिंगच्या वेळेस नक्कीच मला माझी मुलगी पाहिल. पण असं काहीच होणार नाहीये, कारण आता सगळे बाहेर जेवण करत आहेत. ते जेवण करतील आणि शांत झोपून जातील. हे ऐकून तेजस्विनीला मोठा धक्काच बसतो आणि सरकार तिला म्हणते, घाबरू नकोस, मी काय सगळ्यांचा जीव नाही घेणार आहे, त्यांना कायमचं नाही झोपवणार आहे, फक्त आज रात्रीसाठी मी त्यांच्या जेवणात आहे ना झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या आहेत. फक्त आजची रात्र त्या शांत झोपतील, उद्या सकाळी उठतील, पण रात्रीत मला जे हवंय ना ते काम मी करून टाकेल. आणि
इकडे सखी सरकारच्या रूमकडे येत असते. जसं काय सरकारचा रूम हा 10 कोसांवरच आहे. सखी हळू 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 तिच्या रूमकडे येत असते आणि सरकारची इकडे बडबड सुरूच असते. सरकार जागेवरून उठते आणि तेजस्विनी खाली बसलेली असते. सरकार तिला जबरदस्तीने उठवते आणि म्हणते, जास्त शहाणपणा करायचा नाही. जर आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, काही बोलण्याचा प्रयत्न केला ना, तर मी तुला आणि तुझ्या मुलीला कायमचं संपवेल. एवढं लक्षात ठेवायचं आणि तोंड बंद ठेवायचं. सखी ही कशीबशी जिन्यापर्यंत पोहोचते आणि सरकारच्या रूमकडे येत असते. सरकार तेजस्विनीला म्हणते, मी तुझ्यासाठी जेवण मागवलंय. गुपचूप जेवण करून घ्यायचं आणि त्यानंतर मी तुला आउट हाऊसमध्ये शिफ्ट करेल. असं म्हणून सरकार एखाद्या राक्षसींसारखी जोरजोरात हसू लागते. तेजस्विनीला खूप वाईट वाटतं आणि तेवढ्यात सखी ही सरकारच्या रूमचा दरवाजा वाजवते आणि म्हणते, सरकार. चक्क सखी ही आपल्यासाठी बाहेर येऊन उभी थांबली आहे हे पाहून सरकारला मोठा धक्काच बसतो आणि सरकार तेजस्विनीला वॉर्निंग देते, तुझ्या तोंडून जर एकही शब्द बाहेर पडला ना, तर मी काय करेल ना हे मलाच माहीत नाहीये. त्याचे परिणाम खूप वाईट होतील. तेजस्विनी घाबरते. तर सरकार विचार करते, ही सखी कशाला आली येथे मरायला? ती येथे का आली असेल हाच प्रश्न सरकारला पडतो आणि सखी विचार करते, सरकार अजून दरवाजा का उघडत नाहीये. तर इकडे परशुराम हा काही गप्प बसत नाही आणि कान्हाला म्हणतो, कान्हा घे खाऊन. तसंही बिनकामाचं खायला तुला खूप मजा येते ना. ऑफिसमध्ये तर तू येत नाही, काही काम करत नाही, तुला जास्त भूकही लागली नसेल, पण खा, फुकटचं खा. हे ऐकून कान्हाला खूप राग येतो. तर मीनाक्षी मात्र खुश होते की माझा नवरा कान्हाला कसं बोलतोय. आणि आता कान्हा ठरवतो की या परशुरामची चांगलीच ठासायची. आणि कान्हा हा परशुरामला उत्तर देतो, काय ना परशुराम काका, मला आहे ना बसून खायची सवय नाहीये. हे ऐकून परशुराम आणि मीनाक्षीला खूप राग येतो. कान्हा म्हणतो, मी गरीब असल्यामुळे लहानपणापासून पडेल ते काम करत आलोय. मग सरकारचा ड्रायव्हर होण्यापासून ते सरकारच्या ऑफिसमध्ये जागा मिळवण्यापर्यंत. आणि तुम्ही त्या दिवशी मला खुर्ची आणून दिली होती. मग मी माझा डेस्क मिळवला आणि आता स्वतःचं केबिनसुद्धा मिळवलंय. आणि इतक्या कमी वेळात मी सरकारचा लेफ्ट हँड झालोय. आणि माझी आजी मला नेहमी म्हणायची की लेफ्ट हँडपासून राईट हँड व्हायला जास्त वेळ लागत नाही. आणि तुम्ही सरकारचे राईट हँड आहात, इतक्या वर्षांपासून त्याच ठिकाणी आहात. पण मी लवकरच त्या राईट हँडची जागासुद्धा मिळवणार. तुम्हाला बाजूला करून मी सरकारचा राईट हँड होणार, एवढं लक्षात ठेवा. परशुराम आणि मीनाक्षीला खूप राग येतो. परशुराम कान्हाला काही उत्तर देणार तर मीनाक्षी म्हणते, जाऊ द्या हो, त्याची लायकी नाहीये की तुम्ही त्याला उत्तर द्यावं. परशुराम गप्प बसतो. तेवढ्यात कुल्फी आणि गौतम तेथे येतात. सरकार आणि सखी डायनिंग टेबलवर नाहीये हे पाहून कान्हाकडे तो पाहतो आणि गौतम विचार करतो, कान्हा त्या शिरीष बेडेपर्यंत पोहोचला असेल का, त्याला भेटला असेल की नाही. तेवढ्यात कुल्फी गौतमला म्हणते, बाबा उद्या मला माझ्या शाळेत बर्थ सर्टिफिकेट द्यायचं आहे. गौतम म्हणतो, ठीक आहे, जेवण झाल्यावर मी तुला काढून देईल. आणि सगळेजण हे जेवण करत असतात. कान्हा मीनाक्षी आणि परशुरामकडे रागारागाने पाहत असतो. तर इकडे सरकार रूमचा दरवाजा उघडते. सखी रूममध्ये येते आणि आतमध्ये पाहते. सरकार विचारते, काय आहे. तर सखी ही डायरेक्ट रूममध्ये घुसते आणि आजूबाजूला पाहत असते. सरकार तिला विचारते, काय पाहतेस. तर सखी म्हणते, सरकार तुमच्या रूममध्ये कसला तरी वास येतोय. सरकार चिडून म्हणते, माझ्या रूममध्ये, ही सरकारची रूम आहे, सरकारच्या रूममध्ये कसलाच वास येऊ शकत नाही. सखी म्हणते, आता येतोय तर येतोय, मला वास येतोय तेच मी सांगितलं. तर सरकार चिडून म्हणते, जेव्हापासून तू त्या घाणेरड्या चाळीत राहायला गेलीस ना, तेव्हापासून तुला असे घाणेरडे वास येत आहे. आणि माझ्या रूममध्ये असा कोणताही वास येत नाहीये. माझ्या रूमला नावं ठेवायची नाही. सखी खूप चिडते आणि सरकारला म्हणते, मला अजून एक प्रश्न पडला आहे. तुम्ही तर इतकं डाएट कॉन्शियस आहात, नेहमी सूप सलाड खातात, मग आज तुम्ही हे साधं जेवण कसं करताय. सरकार चिडून म्हणते, तू ये ना माझ्याकडे लक्ष देऊ नको. माझ्या गोष्टींमध्ये नाक खुपसण्याची गरज नाहीये. माझ्या रूममध्ये कसला वास येतोय आणि मी काय जेवण खातीये याकडे लक्ष द्यायचं नाही. तू तुझ्या आयुष्याचा विचार कर. असं म्हणून सरकार सखीच्या हातातून ताट ओढून घेते आणि सखीला चुटकी वाजवून रूमच्या बाहेर हाकलून देते. सखी रूम बाहेर निघून जाते. सरकार दरवाजा लावून घेते आणि पुन्हा एकदा तेजस्विनीचं कपाट उघडते. ती
तेजस्विनीच्या चेहऱ्यावरची पट्टी बाजूला करते. तेजस्विनी स्वतःचे हात सोडवण्याचा प्रयत्न करते आणि विनवणी करते, मला माझ्या मुलीला एकदा पाहू दे, तिला एकदा भेटू दे. परंतु सरकार तिला ठणकावून सांगते, जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं, गुपचूप जेवण करायचं आणि मग मी तुला आउट हाऊसमध्ये शिफ्ट करणार. तेजस्विनी खूप दुःखी होते. सरकार तिला म्हणते, तुला हाच प्रश्न पडलाय ना, मी तुला आउट हाऊसमध्ये कसं शिफ्ट करणार, घरात तर इतकी माणसं आहेत. पण काळजी करू नको, सगळी माणसं आता जेवण करताय आणि जेवण झाल्यावर ते गाढ झोपणार आहेत. तेजस्विनी खूप घाबरते. सरकार हसून म्हणते, घाबरू नको, मी काय त्यांना कायमचं झोपवणार नाहीये, मी फक्त त्यांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या आहेत, ते फक्त थोड्या वेळासाठी झोपणार आहेत, रात्रभर शांत झोपतील आणि तोपर्यंत मी तुला आउट हाऊसमध्ये शिफ्ट केलेलं असेल. तेजस्विनीला खूप वाईट वाटतं. सखी ही डायनिंग टेबलवर येऊन बसलेली असते आणि सगळेजण मस्त जेवण करत असतात आणि जेवण केल्यामुळे आणि त्यांच्या जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या असल्याने सगळ्यांना झोप येत असते. कान्हा हा तर जागेवरच पेंगू लागतो. कुल्फीला सुद्धा झोप येते. परशुराम, मीनाक्षी यांना सुद्धा झोप येते. मीनाक्षी म्हणते, अहो आज काय झालंय, मला तर खूप झोप येते. आणि परशुराम म्हणतो, हो ना, मला सुद्धा झोप येते, चल आपण झोपायला जाऊया. आणि मग हे सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला जातात. गौतम कुल्फीला म्हणतो, हो कुल्फी, चल आपण झोपायला जाऊया. सगळे तेथून निघून जातात. पण सखी तेथेच बसलेली असते. सखी सरकारचाच विचार करत असते की सरकार विचित्र का वागताय, त्यांच्या रूममध्ये असा वास कशाचा येत होता आणि सरकारने आज साधं जेवण कसं केलं, हाच प्रश्न सखीला पडलेला असतो. आणि याच विचारामध्ये सखी काही जास्त जेवत नाही, त्यामुळे सखीला झोपही येत नाही. आणि कान्हा हा जेवता जेवता डायनिंग टेबलवरच झोपी गेलेला असतो. तेव्हा सखी ही कान्हाला झोपेतून उठवते आणि म्हणते, कान्हा एवढा थकलायस का तू की जागेवरच डायनिंग टेबलवरच झोपला, चल आपण रूममध्ये जाऊया. असं म्हणून सखी ही कान्हाला आधार देते. कान्हाला नीट चालता सुद्धा येत नसतं आणि सखी त्याला आपल्या रूममध्ये घेऊन जाते. आणि हे सगळं सरकार पाहत असते. सरकार चांगलीच खुश होते की सगळे झोपायला गेले आहेत आणि आता मला माझं काम करता येईल, म्हणजेच तेजस्विनीला आउट हाऊसमध्ये शिफ्ट करता येईल. फ्रेंड्स, खरंच सरकारनं ही खूप मोठी रिस्क घेतली आहे. सरकारला असं वाटतंय की सगळ्यांनी जेवण केलंय आणि सगळे आता रात्रभर गाढ झोपणार आहेत. पण सरकारला हे माहीतच नाहीये की सखीने जेवण केलेलं नाहीये. आणि जर सखीने जेवण केलेलं नसेल तर मात्र सखीला हे दिसेल की सरकार कोणाला तरी आउट हाऊसमध्ये शिफ्ट करते आणि सखीसाठी, सरकारसाठी हे खूप धोकादायक असणार आहे, एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. सरकारने तेजस्विनीला घरात आणून ठेवलंय, तर दुसरीकडे सखी ही आता पुढे काय करणार हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी हे कान्हाला घेऊन रूममध्ये येईल. कान्हा हा आपल्या रूममध्ये झोपी जाईल. सखीला पाणी प्यायचं असेल, परंतु सखीच्या ग्लासमधील पाणी संपलेलं असेल. आणि इकडे सरकार घरातील सगळे झोपले आहेत अशा विचाराने चक्क तेजस्विनीला घेऊन आउट हाऊसमध्ये शिफ्ट करत असेल. ती तेजस्विनीला असंच घेऊन जात असेल. आणि इकडे सखी तिच्या रूममधून बाहेर पडणार पाणी पिण्यासाठी आणि सखीला समजणार की घरामध्ये कुणीतरी चालतंय, तिला असा भास होणार. तर सरकार ही चक्क तेजस्विनीला घेऊन जात असेल. तिच्या अंगावर हे ब्लँकेट असणार. सरकारचे गुंड दरवाजावर उभे असतील आणि सखी हे पाहणार की सरकारबरोबर कुणीतरी जातंय, त्याच्या अंगावर ब्लँकेट आहे आणि सरकारने चक्क आपल्या गुंडांकडे या व्यक्तीला सोपवलंय. हे पाहून सखीला जबर धक्काच बसणार. म्हणजे सरकारने आता स्वतःच्याच पायावर मोठा धोंडा मारून घेतलाय, एवढं मात्र नक्की. ही सगळी गोष्ट तर रात्र होईल आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपला जेम्स बॉन्ड म्हणजेच कान्हा चक्क सरकारच्या रूममध्ये पोहोचणार. आणि सरकार रूममध्ये नसेल तेव्हा गौतमला जसं सरकारच्या ड्रेसिंग टेबलवर तिच्या आरशावर एक बटन सापडलं होतं आणि हे बटन दाबताच ड्रॉवर उघडायचं, अगदी तसंच होणार. हे बटन दाबताच ड्रॉवर उघडणार आणि ड्रॉवरमध्ये कान्हाला सरकारच्या खूप महत्त्वाच्या खाजगी गोष्टी सापडतील. त्याच्यामध्ये एक चाकू असणार, एक जुना मॅप असणार, एक जुनी डायरी असणार. आणि या डायरीमध्ये मनस्विनी हे नाव लिहिलंय,
जे गौतमने सुद्धा वाचलं होतं. आणि गौतम जर या वस्तूंच्या मदतीने मनस्विनी व्हिलापर्यंत पोहोचला होता, तेजस्विनीपर्यंत पोहोचला होता, तर कान्हासुद्धा नक्कीच पोहोचणार. आणि कान्हा तेथे पोहोचला म्हणजे सरकारचे 12 वाजणार यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? आजकाल या मालिकेत जे ट्विस्ट येत आहे ते आवडताय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला काय वाटतं? सखी जिला आता सरकार घराबाहेर कोणाला ते नेते ही गोष्ट लक्षात आली आहे, आणि दुसरीकडे कान्हा ज्याला लवकरच मनस्विनी आणि तेजस्विनीचं सत्य कळणार आहे, हे दोघे मिळून सरकारचा पर्दाफाश करू शकतील का? सखीची खरी आई तेजस्विनी कामतकडे पोहोचू शकतील का? तेजस्विनीचा वनवास कान्हा आणि सखी संपू शकतील का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.